काही कुटुंबामध्ये सातत्याने अनैसर्गिकरित्या विविध प्रकारच्या अडचणी, संकटे येत असतात. शारीरिक, आर्थिक, मानसिक अशा स्वरूपाच्या अडचणी, क्लेश असतातच. अशा प्रकारे उत्कर्ष मंदावणे, अशांती, सततची आजारपणे, अपयश आढळून आले आहे. त्या बहुतेकांच्या बाबतीत एक समान सूत्र आढळले, जे म्हणजे कुलदैवताशी संबंधित होते. कुलदैवत माहीत नसणे. कुलदैवत माहीत आहे पण जाणे होत नाही. कुलदैवताला घरी अधिष्ठान नसणे म्हणजे मूर्ती किंवा फोटो नसणे. कुलदैवताची सेवा, पूजा अर्चा हातून घडत नाही. कुलदैवत माहीत नसेल तर ते शोधून काढावे. वर्षातून एकदा किंवा 2 वर्षातून तरी एकदा जाऊन दर्शन घ्यावे. घरी फोटो किंवा मूर्ती असणे आवश्यक आहेच. तसेच कुलदैवताची सेवा हातून घडणे अत्यावश्यक आहे. यावर काही जातक विचारतात, आमचे आराध्य दैवत वेगळे आहे, त्याचे काय? आपले आराध्य दैवत कोणतेही असो, पण आधी मान कुलदैवताचा. त्या देवतेची पूजा करून, दिवा लावून, प्रार्थना करून, स्मरण करून मग आराध्य दैवताची उपासना करावी. कुलदैवतेचा आशीर्वाद, कृपा असल्याशिवाय सुख, शांती, समाधान, यश लाभत नाही. रामकृष्ण हरी.